की भारत माता की वंदे वंदे मातरम 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 मातरम। भारतीय जनता पार्टी वसई विरार शहर जिल्ह्यातर्फे आयोजित या जन आक्रोश मोर्चासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि ह्या पालघर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आपल्या ह्या नालासोपारा विधानसभेचे आमदार आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे आमचे मार्गदर्शक राजनाप्पा नाईकजी, आताच ज्यांनी आपल्याला संबोधित केलं असे आमचे या वसई विरार महापालिकेचे विरोधी पक्षनेते मनोज पाटीलजी, आपल्यात उपस्थित आमच्या भारतीय जनता पार्टीचे वसई विरार महानगरपालिकेचे गट नेते जे गटात उभे आहेत असे अशोक शेळकेजी, आमचे चारही महामंत्री, आमचे बोईसरचे विधानसभा प्रमुख, आमचे सगळे नगरसेवक, सर्व मंडळ अध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष, इकडे उपस्थित भारतीय जनता पार्टीला प्रेम करणारे, भारतीय जनता पार्टीवर श्रद्धा असलेले सगळेच कर्मठ कार्यकर्ते, बंधू भगिनींनो आणि मोठ्या संख्येने उपस्थित या वसई विरार क्षेत्रातील नागरिक जे या जुलमी राजवटीला कंटाळलेले आहेत आणि आज त्यांनी रस्त्यावर उतरणं पसंत केलेलं आहे। या महापालिकेला विरोधाची सवय नव्हती, इथे विरोध कधी पाहिला गेला नव्हता आणि आज हा विरोध तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने इथे नोंदवलेला आहे, नक्कीच याचं जे फलित आहे ते प्राप्त होणार आहे। कारण विषय तुमच्या समोर आहे, पाणीपट्टीत झालेली वाढ, घरपट्टीत झालेली वाढ, छुपे कर, म्हणजे आम्ही जेव्हा स्थायी समितीत पहिल्यांदा बसलो, बजेट स्थापन झालं, स्थायी समितीची सदस्य असल्यामुळे त्या बैठकीत मी होती, तिथे भारतीय जनता पार्टीचे आपले 6 सदस्य आहेत, 6 सदस्यांनी ह्या पाणीपट्टी वाढीला, या घरपट्टी वाढीला विरोध केला होता। त्यावेळेला सभापती महोदय बोलले होते की कोणत्याही प्रकारची करवाढ केली जाणार नाही, त्याची नोंद आहे, इतिवृत्तात ती आपण पाहू शकता। आणि असं नोंदवलं गेलेलं असताना छुप्या पद्धतीने त्यांचा मानसच होता, त्यांना लोकांवरती ही करवाढ लावायचीच होती, कारण आता 4000चं बजेट ठेवलेलं आहे, पण तिजोरी उघडून बघितली तर पूर्ण खणखणाट आहे। मग कामं करायची आहेत, आज कुठल्याही कामासाठी गेलो, इकडचे लोक विचारतायत, जनता विचारते की तुमचे खासदार आहेत, तुमचे 2-2 आमदार आहेत, तुमचे 43 नगरसेवक आहेत, कामं का होत नाही, कामं का होत नाही? काल प्रश्नाचं उत्तर त्यांनीच दिलं, जे माजी बनल्यात आणि येऊन व्यासपीठावरती बसले आणि मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या। कोणाचा अंकुश आहे या वसई विरार महापालिकेवरती? आजही कोणाचा अंकुश आहे? अरे 2 वर्षाचे आमदार झाले, त्यांना तुम्ही विचारता तुमचं रिपोर्ट कार्ड दाखवा, 35 वर्ष तुम्ही आमदार होते, प्रशासक काळामध्ये कोण आमदार होते? जर 5.5 वर्षाचा प्रशासक कार्यकाळ होता तर शेवटचे 2 वर्ष भारतीय जनता पार्टीचे आमदार, त्याच्या आधीच्या वर्षांचं काय? कोण रिपोर्ट कार्ड दाखवणार? आज वसई विरार महापालिका खड्ड्यात चालली आहे। आज जनतेची अवस्था बघा, आपल्या वसई विरार महापालिकेची ज्या वेळेला स्थापना झाली त्याच वेळेला अनेक महापालिका या महाराष्ट्रात अस्तित्वात आल्या। आपल्यापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आपण मीरा भाईंदरला जाऊया, आपण नवी मुंबईला जाऊया, अनेक महापालिका क्षेत्र आहेत, जाऊन जरा तिथला विकास बघा, तिथले रस्ते बघा, तिथली शिक्षण व्यवस्था बघा, तिथली आरोग्य व्यवस्था बघा। काय दिलं तुम्ही लोकांना? काय दिलं? चुरण दिलं। पायावर करतायत, पायावर करायचे दिवस गेले। आमच्या हातात बांगड्या आहेत ना, त्या आम्ही मनगटावरती अशा घट्ट करतो आणि वेळेला ते खणखण वाजतात। पायावर करायचे दिवस गेले, जनतेला कामाने उत्तर द्या। एवढ्या मोठ्या महापालिका क्षेत्रात आज 30 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या ज्या महापालिकेची आहे, कुठे आमची आरोग्य व्यवस्था
महापाली समजता ना? ती जागा कुठे होती? ती जागा आमच्या आमदारांनी हॉस्पिटलच्या नावाने करून आणली, विनामूल्य करून आणली, विनामूल्य. आता ती जागा 22 करोडाची जागा विनामूल्य आमच्या या महापालिकेला आमच्या देवाभाऊनी देऊ केलेली आहे. जर तुमच्या दम नाही, आम्ही तुम्हाला तिथे हॉस्पिटल उभं करून दाखवू, पण हे महापालिका प्रशासन आहे ना, हे विकले गेलेलं आहे. आम्हाला विचारतात तुमची राज्यात सत्ता, तुमची केंद्रात सत्ता. अरे इकडे जे अधिकारी बसलेत ना, 25 वर्ष 30 वर्ष बसलेत, त्यांचे हात कुठल्या दगडाखाली अडकलेत. बोलायची वेळ आणू नका, बोलायची वेळ आणू नका. ज्या दिवशी अजूनही म्हणजे आम्हाला मनोज भाऊंनी शिकवलं, 7 महिने झाले, प्रज्ञाताई आपण घेऊया, थांबा जरा, आक्रमक भूमिका घेऊया. आता काय तो हनीमून पिरियड सुरू आहे. आम्ही त्यांना काय केलं, मुदत दिली. सुधरा रे बाबांनो, प्रशासकांनो सुधरा. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 7 महिने झाले, 7 महिने झाले. 9व्या महिन्यानंतर बाळाचा जन्म होतो. आता विचार करा, उघडे पाडू एकेकाला. अनेक कामं आहेत जनतेची. एक छोटस माझ्याच प्रभागातलं महासभेमध्ये झालेलं 2,60,000चं काम हो, 2,60,000चं. आणि ते घेऊन गेल्यानंतर इथले जे प्रशासक आहेत ना, आता प्रशासकच म्हणणार, कारण त्यांची जी वृत्ती आहे ही खूप चुकीची आहे. ते काय सांगतात, पैसे कुठे आहेत, मायनस मध्ये कामं चालली आहेत, मायनस मध्ये. आज आम्ही इकडे एकत्र जमलोय आणि तिकडे वसईला त्या माणिकपूरमध्ये श्रावणधारा कार्यक्रम सुरू आहे. श्रावणधारा 4,80,000 रुपये खर्च, 3 लाखाचे ते काय कोण गायक येणार आहे, 15,000 रुपये तिकडे त्या स्टेज साठी द्यायचे. मी सांगते ते मजेटीय नाट्यगृह आमच्या आचोळ्यात आहे. फक्त तिकडे आम्हाला सांगितलं होतं की ट्रान्सफॉर्मर बदलायचं आहे. ट्रान्सफॉर्मर बदलला तरी अजून ते सुरू नाही झालं. कसली वाट बघतायत? 2029 येईल तेव्हा नारळ फोडायची वाट बघत उभे आहात का? आज तिथे तो कार्यक्रम करता आला असता. ताईंनी मगाशी सांगितलं मॅरेथॉन. अरे त्या मॅरेथॉन, हे बघा, हे सगळे जे कॅमेरे आहेत ना, हे कॅमेरे उत्स्फूर्तपणे आलेले आहेत. आणि आमची दुर्दशा अशी, आमच्या महापौर मॅरेथॉनला सुरेश दादा 23 लाख रुपये फक्त फोटो आणि व्हिडिओ करायला लावायचे. करायची का महापालिकेची महापौर मॅरेथॉन? अरे कुठे जातो हा 4 करोड? कुठे जातो हा 4 करोड? मग बोलायचं की विरोधक फक्त विरोध करतात, विरोधक फक्त विरोध करतात. आता शेवटच्या स्टँडिंग मध्ये म्हणजे हे प्रशासक काळ आमच्यावरती लागतात. करा ना विरोध. आम्ही तर महासभेत ठराव केलेला आहे की प्रशासक कार्यकाळाचा तुम्ही सगळं ऑडिट